नमस्कार, मी मयुरेश कडव आणि तुम्ही पाहताय वर्ल्ड न्यूज बुलेटिन। या बुलेटिनमध्ये आपण या आठवड्याभरातल्या जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत आणि सुरुवातीला बातमी आहे ती म्हणजे यूएई आणि सौदी अरेबियात पेटलेल्या संघर्षाची। अरब नकाशावरील दोन जवळचे मित्र असलेल्या सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातल्या मैत्रीत दुरावा निर्माण झालाय। सौदी अरेबियाने येमेनच्या मुकाल्ला बंदरावर हल्ला केलाय, त्यामुळे आखाती देशांमध्ये युद्ध पेटणार का असा सवाल उपस्थित केला जातोय। सौदी अरेबिया विरुद्ध यूएई संघर्ष पेटला। सौदी अरेबियाचा मुकाल्ला बंदरावर हल्ला। यूएई जशास तसं उत्तर देणार। येमेनच्या मुकाल्ला बंदरावरची ही दृश्य, हल्ल्यात भस्मसात झालेली ही वाहनं म्हणजे सौदी अरेबिया आणि यूएई मधल्या संघर्षाची पहिली ठिणगी आहे। यूएईची जहाजं तिथं शस्त्र उतरवत होती असा आरोप सौदी अरेबियानं केलाय। सौदी अरेबियानं या हल्ल्याचे व्हिडिओ फुटेजही जारी केले। सौदीच्या म्हणण्यानुसार ही शस्त्र येमेनमधल्या अशा गटांना पुरवली जात होती जे सौदी अरेबियाचे शत्रू आहेत। ही जहाजं फुजेरा बंदरातून त्यांच्या ट्रॅकिंग सिस्टम बंद करून निघाली होती आणि त्यात मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि लढाऊ वाहनं होती। या हल्ल्यानंतर सौदी अरेबियानं एक निवेदन देखील प्रसिद्ध केलंय। त्यात म्हटलंय, सौदी अरेबियाच्या प्रादेशिक शांततेला धोका निर्माण होऊ नये म्हणून ही मर्यादित स्वरूपात कारवाई करण्यात आली आहे। आम्ही मालमत्तेचं नुकसान कमीत कमी ठेवलंय। आमची राष्ट्रीय सुरक्षा ही एक रेड लाईन आहे, ज्याचं आम्ही संरक्षण करू। या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र मुकाल्ला बंदराचं मोठं नुकसान झालंय। येमेनमध्ये सध्या कार्यरत असलेल्या गटांमध्ये गृहयुद्ध सुरू आहे। त्यात हुती बंडखोर, सदर्न ट्रान्झिशनल काउन्सिल आणि राष्ट्रपती नेतृत्व परिषद यांचा समावेश आहे। हुती बंडखोरांना इराणचा पाठिंबा आहे, तर दक्षिणी संक्रमणकालीन परिषदेला यूएईचा पाठिंबा असल्याचं वृत्त आहे, तर राष्ट्रपती नेतृत्व परिषदेला सौदी अरेबियाचा पाठिंबा आहे। येमेनच्या वेगवेगळ्या भागात तिन्ही गटांचं वर्चस्व आहे। 2015 पासून येमेनमध्ये हुती बंडखोरांविरुद्धच्या कारवाईत सौदी अरेबिया आणि यूएई सहयोगी होते। त्यांचे हितसंबंध वेगळे झालेत। सौदी अरेबिया आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त येमेन सरकारला पाठिंबा देतं आणि यूएईनं एसटीसीला पाठिंबा दिलाय। त्यांची दक्षिण येमेनमध्ये एक वेगळं राज्य निर्माण करण्याची इच्छा आहे। त्यामुळे येत्या काळात येमेनमधल्या गृहयुद्धावरून सौदी आणि यूएईत संघर्ष पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज। बांगलादेश आणि नेपाळप्रमाणे इराणमध्येही सत्तांतराचे वारे वाहू लागलेत। देशभरात सलग आठवडाभर सरकार विरोधात निदर्शनं सुरू आहेत। ही आंदोलनं आता उग्र स्वरूप धारण करताना दिसतायत। रस्त्यावर उतरलेले नागरिक थेट इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांच्या विरोधात घोषणाबाजी करतायत। या आंदोलनांमध्ये मोठ्या प्रमाणात युवक आणि महिलांचा सहभाग पाहायला मिळतोय। 2022 नंतर उसळलेल्या आंदोलनानंतरचं हे सर्वात मोठं जन आंदोलन मानलं जातंय। इराणमध्ये खोमेनींची सत्ता धोक्यात। इराणची जनता का उतरली रस्त्यावर? 2022 नंतर सर्वात मोठं जन आंदोलन। दक्षिण इराण मधल्या फार्स प्रांतातलं हे दृश्य। इराणी जनतेचा हा संताप आहे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खोमेनी यांच्यावर। इथल्या फासा शहरात आंदोलकांनी सरकारी इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला। फासा इथल्या गव्हर्नमेंट कार्यालयाचं गेट तोडण्याचाही प्रयत्न करण्यात आला। याशिवाय खुजेस्तान प्रांतातील रामहरजोन शहरात स्थानिक गव्हर्नरशिपवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न झाला, तर काही ठिकाणी सरकारी कार्यालयांना आग लावण्याचे प्रयत्न देखील करण्यात आले। या घटनांमुळे सरकार आणि सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे। या आंदोलनाची सुरुवात झाली ती राजधानी तेहरानमधून। सगळ्यात आधी दुकानदारांनी निषेध व्यक्त करत दुकानं बंद ठेवली।
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत इराणी चलन रियाल ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरल्यामुळं महागाई प्रचंड वाढली आहे. त्यामुळे सामान्य जनतेचं जगणं कठीण झालं असून हाच या आंदोलनाचा मुख्य केंद्रबिंदू ठरलाय. त्यानंतर या आंदोलनाची धग देशभर पसरली. तेहरानमध्ये विद्यार्थ्यांनी निदर्शनं केली, तर इस्फहान, यज़्द आणि जंजान इथली विद्यापीठं आणि शैक्षणिक संस्थांमध्येही असंतोष व्यक्त करण्यात आला. इराणची अर्थव्यवस्था सध्या गंभीर संकटात आहे. उपलब्ध माहितीनुसार डिसेंबरमध्ये देशातील महागाईचा दर तब्बल 42.2% इतका होता. अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वर्षभरात सुमारे 72% वाढल्या आहेत. औषधं आणि आरोग्य सेवांच्या खर्चात 50% वाढ झाली आहे. या सगळ्यांवर कळस म्हणजे इराणी रियाल घसरून एका अमेरिकन डॉलर मागे सुमारे 14.2 लाख रियाल या विक्रमी निच्चांकी पातळीवर पोहोचलाय. या परिस्थितीमुळे संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले असून अनेक शहरांमध्ये मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत. महागाई व्यतिरिक्त इराणमध्ये तीव्र पाणी कपातही जनतेच्या रोषात. या आव्हानाचा सामना कशा प्रकारे करतात हेच पाहायचंय. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. आणि आता बातमी आहे स्वित्झर्लंडमधून. संपूर्ण जग नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत करत असताना स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध स्की रिसॉर्ट शहरात काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. तिथल्या एका प्रसिद्ध नाईट क्लबमध्ये झालेल्या भीषण स्फोटात आणि त्यानंतर लागलेल्या आगीत 47 जणांचा होरपळून मृत्यू झालाय, तर 115 जण गंभीररित्या जखमी झालेत. एका क्षुल्लक चुकीमुळे ही मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेनं संपूर्ण देश हादरून गेलाय. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार मध्यरात्रीच्या सुमारास एका पुरुष बारटेंडरनं आपल्या महिला सहकार्याला खांद्यावर उचलून घेतलं होतं. त्या महिलेच्या हातात शॅम्पेनची बाटली होती आणि त्यावर शोभेची पेटती मेणबत्ती ठेवण्यात आली होती. नाचताना ती मेणबत्ती लाकडी छताला लागली आणि काही सेकंदातच स्फोट झाला आणि आगीनं रौद्र रूप धारण केलं. आणि आता बातमी आहे बांगलादेशातून. बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू समुदायावर होणारे हल्ले सुरूच आहेत. गेल्या 2 आठवड्यात हिंदू तरुणांवर हल्ल्याच्या 4 घटना समोर आल्या आहेत. आता तर केऊरभंगा परिसरात एका दुकानदाराला जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार 31च्या रात्री घडलाय. आगीच्या ज्वाळांनी वेढलेल्या या तरुणानं जवळच असलेल्या तलावात उडी घेतली, त्यामुळे त्याचा जीव थोडक्यात बचावलाय. बांगलादेशात पुन्हा एकदा हिंदू तरुण लक्ष्य. हिंदू तरुणाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न. बांगलादेशात तणाव वाढला. बांगलादेशात हिंदूंवर दिवसेंदिवस हल्ले वाढताना दिसतायत. दीपू चंद्र दास या तरुणाला जिवंत जाळण्याची घटना ताजी असतानाच जमावानं आणखी एका हिंदू तरुणाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आलाय. खोकनचंद्र असं या तरुणाचं नाव आहे. हा तरुण 31च्या रात्री केऊरभांगा बाजार इथलं आपलं औषधांचं दुकान बंद करून घरी परतत होता. रात्री 9च्या सुमारास तिलोई परिसरात दबा धरून बसलेल्या गुंडांनी त्याला रस्त्यात अडवलं. जमावानं आधी त्याला बेदम मारहाण केली, त्यानंतर धारदार शस्त्रांनी त्याच्यावर वार केला. एवढ्यावरच न थांबता या नराधमांनी त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला पेटून दिलं. गंभीर अवस्थेत असलेल्या खोकन यानं प्रसंगावधान राखत जवळच्या तलावात उडी घेतली. स्थानिक नागरिकांनी त्याला तातडीनं शरीयतपूर सदर रुग्णालयात दाखल केलंय. खोकनची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. भारत विरोधी तरुण नेता शरीफ ओस्मान हादी याच्या हत्येनंतर बांगलादेशात हिंदू समुदायावर हल्ले आणि मॉब लिंचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हादीच्या मारेकऱ्यांनी भारतात आश्रय घेतल्याच्या अफवेमुळं या आंदोलनाला भारत विरोधी वळण लागलंय. या पार्श्वभूमीवर खोकनवर झालेल्या हल्ल्यामुळं
हिंदू समुदायामध्ये भीतीचं आणि चिंतेचं वातावरण आहे. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. सध्याच्या जमान्यात कोण काय करेल याचा नेम नाही. सध्याचं युग हे एआयचं युग आहे. मात्र एक तरुणी एआयच्या चक्क प्रेमात पडली. ती इतकी प्रेमात पडली की तिनं एआय सोबत लग्नच केलं. कुठे घडलाय हा प्रकार, चला पाहूयात. तरुणी पडली एआयच्या प्रेमात. एआय सोबत बांधली लग्नगाठ. जपानी कायदा लग्नाला मान्यता देणार. ChatGPT या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सोबत एका जपानमधील महिलेनं लग्न केल्याचा प्रकार समोर आलाय. ही घटना आहे जपानमधील योकायामा या शहरातील. 32 वर्षीय युरिना नागोचिननं नटून थटून ChatGPT सोबत लग्न केलंय. या ChatGPT मधील नवऱ्याला युरिनानं क्लाउस असं नाव दिलंय. या क्लाउसला मोबाईलच्या स्क्रीनवर ठेवण्यात आलं होतं आणि एका ट्रेनमधून त्याला विवाहस्थळी आणण्यात आलंय. यावेळी युरिन वधूचा पारंपरिक ड्रेस परिधान करून नटून थटून विवाहस्थळी उपस्थित होती. चष्मा घालून युरिननं लग्नाचे सगळे विधी पार पाडले. क्लाउस बरोबर लग्न करताना युरिनानं एअर चष्मा घातलाय. हा चष्मा घालून युरिनानं लग्नाचे सगळे विधी पार पाडले. त्यानंतर एआयनं तयार केलेली लग्नाची प्रतिज्ञाही युरिनानं म्हटलीय. क्लाउस एआयनेही आपलं प्रेम यावेळी जाहीर केलंय. या दोघांनीही लग्न तर केलंय, पण जपानच्या कायद्यात अशा लग्नाची कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे हे लग्न बेकायदेशीर ठरणार आहे. आता पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तुम्ही जर मत्स्यप्रेमी असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कारण येत्या काळात तुमच्या ताटातून आवडीचे मासे गायब होऊ शकतात. कारण संशोधकांनी समुद्राबाबत एक धक्कादायक अहवाल दिलाय. काय मुद्दे आहेत या अहवालात, पाहूयात या रिपोर्टमधून. तुमच्या ताटातील मासे गायब होणार. समुद्राचं पाणी होतंय विषारी. संशोधकांनी दिला धोक्याचा इशारा. आपल्या देशात मासे खाणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. सुरमई, पापलेट, कोळंबी, बोंबील अशी नावं जरी घेतली तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. मात्र हेच मासे तुमच्या ताटातून गायब होऊ शकतात. स्कॉटलंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ सेंट अँड्र्यूज येथील एका नवीन संशोधनानं गंभीर इशारा दिलाय. जगातील अनेक किनारी भाग हे पूर्वीच्या अंदाजे वेगापेक्षा अधिक जलद गतीनं आम्लधर्मी म्हणजेच ऍसिडिक होत आहेत. याचा परिणाम समुद्रातल्या जीवसृष्टीवर होऊ शकतो. नेचर कम्युनिकेशन्स मधील प्रकाशित अभ्यासानुसार समुद्राचं पाणी सातत्यानं प्रदूषित होतंय. कॅलिफोर्निया सारख्या क्षेत्रांमध्ये ही प्रक्रिया वेगानं सुरू आहे. संशोधकांनी 20व्या शतकातील कोरल नमुन्यांचा बोरन आइसोटोप वापरून अभ्यास केला. या अभ्यासात किनाऱ्यावरील पाण्याचा पीएच पातळीत मागील सतत घट झाली आहे. असं असून 21व्या शतकात ही घट आणखी वेगाने होण्याची चिन्ह आहेत. हा बदल जगभरातीलच सागरी जीवसृष्टी आणि त्यावर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी गंभीर धोका आहे. पृथ्वीवरील सर्वाधिक उत्पादन देणारं क्षेत्र म्हणून मासेमारी क्षेत्र ओळखलं जातं. मात्र जेव्हा हे खोल आणि आम्लधर्मी पाणी वारंवार पृष्ठभागावर येतं आणि त्याचा संपर्क कार्बन डायऑक्साईड सोबत येतो, त्यामुळे हे पाणी ऍसिडिक होतं. तेव्हा मासे, कोळंबी, शिंपले आणि प्रवाळ यासारखे समुद्री जीव वेगाने नष्ट होऊ लागले. प्रदूषणामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड समुद्राच्या पाण्यात अपेक्षेपेक्षा जास्त वेगानं विरघळत आहे. त्यामुळे पाण्याचा पीएच हा सतत कमी होतोय. हे असंच सुरू राहिलं तर समुद्रातील जीवसृष्टी धोक्यात येईल. माशांचं प्रमाण कमी होईल आणि त्याचमुळे निसर्ग चक्र अबाधित ठेवायचं असेल तर प्रत्येकानं वैयक्तिक जबाबदारी समजून हे प्रदूषण रोखण्यासाठी पावलं उचलणं हे आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. लठ्ठपणामुळे तुम्ही त्रस्त आहात का? तुम्हालाही टाईप 2 मधुमेह आहे का? लठ्ठपणावर मात करून तुम्हाला वजन कमी करायचं आहे का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट.
औषध घ्या, वजन कमी करा. लठ्ठपणावर रामबाण उपाय. भारतात ऑझेम्पिक औषध लॉन्च. जगभरात लठ्ठपणा आणि मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत चालली आहे. अशातच लठ्ठपणा दूर करण्यासाठी भारतात एक औषध लॉन्च करण्यात आलं. हे औषध नेमकं काय आहे पाहूया. भारतात लॉन्च झालेलं ऑझेम्पिक औषध हे एक प्रिस्क्रिप्शन औषध आहे, जे प्रामुख्यानं टाईप 2 मधुमेहाच्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी वापरलं जातं. औषधाचं मुख्य संयुग सेमाग्लुटाइड हे आहे. GLP-1 नावाच्या नैसर्गिक संप्रेरकासारखंच कार्य करतं. यामुळे भूक कमी होते आणि वजनावरही परिणाम होतो. 1 मिलीग्रॅम डोसची किंमत भारतात 11,000 रुपयांपर्यंत आहे. दुसरीकडे हे औषध जरी लठ्ठपणा कमी करत असलं तरी या औषधामुळे मळमळ, उलटी, अतिसार, पित्ताशयाशी संबंधित गंभीर आजार उद्भवण्याची शक्यताही डॉक्टर्सनं वर्तवली आहे. त्यामुळे ऑझेम्पिक सारखं औषध वापरण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. तसंच लठ्ठपणा कमी करण्यासाठी औषधाचा वापर करण्याऐवजी योग्य आहार, व्यायाम आणि जंक फूडला नकार हाच उत्तम आरोग्याचा मंत्र आहे. हे सगळ्यांनीच लक्षात घ्यायला हवं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. मी आहे नववर्षाच्या स्वागताची. न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये जगात सर्वात आधी नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. स्काय टॉवर परिसरात मोठ्या जल्लोषात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. जगात सर्वात अगोदर नव्या वर्षाची सुरुवात न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये होते. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियानं जबरदस्त दिव्यांची रोषणाई करत नव्या वर्षाची सुरुवात केली आहे. सिडनीमध्ये नववर्षाचं जोरदार स्वागत करण्यात आलं. सुप्रसिद्ध सिडनी हार्बर ब्रिजवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसंच फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली. आता एक वेगळी बातमी. आतापर्यंत तुम्ही समुद्रात बांधण्यात आलेलं मैदान पाहिलं असेल किंवा उंच डोंगरावरच्या मैदानाबद्दल देखील ऐकलं असेल. पण जगात असंही एक स्टेडियम उभारलं जातंय जे चक्क आकाशात असणार आहे. होय, अगदी बरोबर ऐकलत. कुठे आहे हे स्टेडियम? चला पाहूया. सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिलं स्काय स्टेडियम. $350 मीटर उंचीवर उभारणार फुटबॉल स्टेडियम. $46,000 प्रेक्षक घेणार खेळाचा आनंद. 2034 मध्ये सौदी अरेबिया फिफा विश्वचषक आयोजित करणार आहे. त्याआधी इथं जगातील पहिलं स्काय स्टेडियम बांधण्याची तयारी केली जातीये. नियोम असं स्टेडियमला नाव देण्यात आलंय. स्मार्ट सिटी असलेल्या नियोम मधल्या द लाईन प्रकल्पात हा स्टेडियम बांधला जाणार आहे. नियोम स्काय स्टेडियमच्या संकल्पनेचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालेत, ज्यामुळे फुटबॉल चाहते खूपच उत्साहित झालेत. हे स्टेडियम जमिनीपासून 350 मीटर म्हणजेच जवळपास 1150 फूट उंचीवर असेल. त्यात एकाच वेळी 46,000 लोक खेळाचा आनंद घेऊ शकतील. या प्रकल्पाची किंमत अंदाजे $1 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. 2027 मध्ये बांधकाम सुरू होऊन 2032 मध्ये पूर्ण होईल. विश्वचषकाच्या 2 वर्ष आधी हे स्टेडियम बांधून पूर्ण होईल. हे स्टेडियम पूर्णपणे सौर आणि पवन ऊर्जेसारख्या अक्षय ऊर्जा स्रोतांवर चालेल. हे अशा प्रकारचं पहिलं स्टेडियम असेल जे पूर्णपणे पर्यावरण पूरक असेल. अभियंत्यांसाठी हा प्रकल्प अत्यंत आव्हानात्मक आहे, कारण इतक्या उंचीवर स्टेडियम बांधणं सोपं नाही. त्यामुळे आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन हे स्टेडियम प्रेक्षकांसाठी कधी खुलं होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. बुलेटिनमध्ये आपल्याला जगभरातल्या इतरही घडामोडी जाणून घ्यायच्या आहेत, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.
ब्रेकनंतर वर्ल्ड न्यूज बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता जगभरातल्या इतरही घडामोडी पाहूयात अर्थात झटपट. अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये एक भीषण विमान दुर्घटना घडली आहे. दक्षिण न्यू जर्सीच्या आकाशात 2 हेलिकॉप्टर एकमेकांना धडकल्यामुळे एका पायलटचा दुर्दैवीरित्या मृत्यू झालाय तर दुसरा पायलट गंभीर जखमी आहे. या अपघाताचा एक अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यात एक हेलिकॉप्टर वेगानं जमिनीच्या दिशेनं कोसळताना दिसतंय. हॅम्प्टन सिटी एअरपोर्टवर ही दुर्घटना घडली आहे. 2 एनस्ट्रॉम बनावटीची हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळली आणि ही धडक इतकी जोरात होती की एका हेलिकॉप्टरनं पेट घेतला आणि ते थेट जमिनीवर कोसळलं. गेल्या अनेक महिन्यांपासून भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या अफगाणिस्तानवर आता निसर्गाचा प्रकोप झालाय. मोसमातील पहिल्याच मुसळधार पावसानं आणि बर्फवृष्टीनं अफगाणिस्तानच्या अनेक भागात महाप्रलयंकारी स्थिती निर्माण झाली आहे. अचानक आलेल्या या पुरात आतापर्यंत किमान 17 जणांचा मृत्यू झाला असून 11 जण गंभीर जखमी झाले. या नैसर्गिक आपत्तीनं केवळ मानवी जीवच नव्हे तर हजारो कुटुंबांचे संसार आणि पशुधनाचंही मोठं नुकसान केलंय. हेरात प्रांतातील काबकान जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसलाय. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या निवासस्थानावर 91 ड्रोनद्वारे हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र रशियन एअर डिफेन्स सिस्टीमनं सर्व ड्रोन हवेतच नष्ट केल्याचा दावा करण्यात आलाय. या हल्ल्यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही असं देखील कळतंय. उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांची कन्या किम जू आय ही पहिल्यांदाच जगासमोर आली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित एका कार्यक्रमात किम जू आयनं आपल्या वडिलांसोबत हजेरी लावली. त्यामुळे उत्तर कोरियाच्या पुढील सत्तेची सूत्र तिच्याकडे सोपवली जाणार का अशा चर्चांना आता उधाण आलंय. उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनी या कार्यक्रमाचा व्हिडिओ आणि छायाचित्र प्रसिद्ध केले असून त्यांनी तिला किम यांची लाडकी कन्या असं संबोधलंय. वर्ल्ड न्यूजमध्ये इथेच थांबूया. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा साम टीव्ही.